तेज तुफान न्यूजच्या प्रेक्षकांसाठी आज आम्ही एक दुःखद बातमी घेऊन येत आहोत. बातमी आहे एका दशक्रियाची व दशक्रिया आहे इंग्रज या बैलाची. होय, स्वर्गवासी इंग्रज आता या जगात राहिलेला नाही. ज्या बैलानं घाटात कित्येक वर्ष राज्य गाजवलं, कधीही कुणाला जिंकू दिलं नाही. होय, या स्वर्गवासी इंग्रज या बैलाची दशक्रिया उद्या गुरुवार दिनांक 16 ऑक्टोबर रोजी आयोजित करण्यात आली आहे. अवसरीचे किशोर शेठ कोंडीभाऊ हिंगे यांच्या नावानं बैलगाडा क्षेत्रामध्ये नाव गाजवलेला अवसरीकरांचा लाडका हिंदकेसरी स्वर्गीय इंग्रज यांचं निधन झाल्यामुळं हिंगे पाटील परिवारानं स्वर्गीय इंग्रज या बैलाची दशक्रिया ठेवली आहे. त्यांच्याकरता तो बैल नाही तर अक्षरशः हृदय होता. त्यांचा लेकरा समान होता व परिवारातील सदस्य होता, म्हणूनच इंग्रजची दशक्रिया ठेवली आहे. रविवार 12 ऑक्टोबर रोजी इंग्रज या बैलाचं निधन झालं. गुरुवार 16 ऑक्टोबर रोजी सकाळी 9 वाजता अवसरी बुद्रुक येथील हिंगे पाटलांचे इंग्रज निवासस्थान या ठिकाणी स्वर्गवासी इंग्रज यांची दशक्रिया संपन्न होणार आहे. यावेळी हरिभक्तपरायण बाळशीराम महाराज मिंडे कोन्हिडे यांचं सुश्राव्य हरिकीर्तनाचा कार्यक्रम संपन्न होणार आहे. अशा स्वरूपाची माहिती शोकाकुल अवसरी बुद्रुक बैलगाडा संघटना व अखिल भारतीय बैलगाडा संघटना महाराष्ट्र राज्य यांच्या वतीनं देण्यात आली आहे. स्वर्गीय इंग्रज या बैलाच्या निधनाची वार्ता संपूर्ण राज्यभर समजताच राज्यभरातील बैलगाडा प्रेमींमध्ये हळहळ व दुःख व्यक्त करण्यात येत आहे. मुख्य संपादक तेज तुफान न्यूज चॅनल, अयूब शेख, कळंब, पुणे.